अजी सुनते हो, मैंने आपसे कहा था कि बेटी के एडमिशन के लिए कोई अच्छा स्कूल देख लेना, लेकिन आपने अभी तक स्कूल के बारे में नहीं बताया। क्या बेटी को पढ़ाना नहीं है क्या? अरे बाबा, पढ़ाना है। मैं भी बेटी का पिता हूँ, उसकी फिक्र मुझे भी है। पर क्या करूँ, कहीं स्कूल समझ में तो आए। अरे शर्मा जी, आप दोनों इतना क्यों परेशान हो अपनी बेटी की पढ़ाई को लेकर? आपको शायद पता नहीं है, औदुंबर बस स्टॉप के सामने श्री समर्थ क्लास के पास न्यू सिडको क्षेत्र LBR फाउंडेशन द्वारा संचालित द ग्रोइंग ट्री प्ले और प्री स्कूल में नए शैक्षणिक वर्ष के लिए प्ले ग्रुप, नर्सरी, जूनियर KG, सीनियर KG में सीमित प्रवेश चल रहे हैं। यहाँ बाल मनोविज्ञान के आधार पर एवं शिक्षाविदों के मार्गदर्शन में विद्यार्थियों को सुखद शिक्षा के साथ साथ मूल्यपरक शिक्षा प्रदान की जाती है तथा प्रत्यक्ष अनुभव एवं प्रदर्शन के माध्यम से व्यवहारिक शिक्षा प्रदान की जाती है। साथ ही विद्यालय में सदैव विकास के प्रयास किए जाते हैं। छात्रों का सर्वांगीण विकास करना और उनके अव्यक्त गुणों को विस्तार देना। विद्यालय में विभिन्न त्योहारों, उत्सवों, राष्ट्रीय नायकों के जन्मदिन, पुण्यतिथियों और विशेष दिनों को रोजवी के रूप में मनाया जाता है। विद्यालय में सभी भौतिक सुविधाएं, यहाँ शैक्षिक सामग्रियाँ और सीखने के लिए सहायक माहौल है तथा प्रशिक्षित एवं अनुभवी शिक्षक हैं। छात्रों की सुरक्षा के लिए CCTV लगाए गए हैं। उनके मनोरंजन के लिए नो बैग डे रखा गया है। छात्रों के शारीरिक विकास के लिए यहाँ एक इंडोर गार्डन है जिसमें न केवल अभ्यास, योगा और सूर्य नमस्कार सिखाया जाता है, बल्कि बच्चे उपलब्ध कई खेल सामग्री के साथ खेलकर वास्तविक गार्डन का अनुभव करते हैं। अरे वाह, क्या बात है! इनका नंबर है क्या आपके पास? स्क्रीन पे दिए नंबर पर कॉल करो या एड्रेस पर विजिट करो। नमस्ते। आज आपण इथे पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकाच्या निमित्ताने त्याचे लेखक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्या निमित्ताने ती संकल्पना काय किंवा ते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातनं इथे एक पॉडकास्ट आपण करतो आहोत। मी डॉक्टर मृणाल भारद्वाज आणि माझ्याबरोबर आहे डॉक्टर सीताराम कुरुले, जे पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकाचे लेखक आहेत। ही संकल्पना खूप युनिक आहे, म्हणजे याच्यावर आधी कोणतंच अशा पद्धतीचं पुस्तक आलेलं नाही आणि म्हणून ही संकल्पना काय आहे, या संकल्पनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात, या संकल्पनेचा लोकांना कसा काय उपयोग होऊ शकतो जीवनामध्ये आपण, कारण मला वाटतं ही संकल्पना मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातनं एक त्याच्याबद्दल उद्बोधन आणि त्याच्याबद्दलची माहिती सगळ्यांना मिळावी या दृष्टिकोनातनं आज तुम्ही उपस्थित आहात। नमस्कार सर्वप्रथम। नमस्कार। नमस्कार। आणि सर, ही संकल्पना काय आहे, पासवर्ड सुचण्याचा म्हणजे काय? मॅडम, आपण कुठलाही प्रसंग असेल तर आपल्याला प्रत्येक प्रसंगी काही ना काही सुचतं। तर त्या प्रसंगी जो पहिला विचार आपल्या मनामध्ये येतो की आपल्याला असं करायचं आहे, ही जी पहिला विचार आपल्या मनामध्ये येतो तो म्हणजे सूचना। आणि त्या पहिल्या विचाराचं रूपांतर जर कृतीत झालं तर ते आपल्या सूचनेला अर्थ प्राप्त होतो। मग ते सूचना छोट्या प्रसंगाचा असो, मोठ्या प्रसंगाचा असो, एखादा निर्णय घ्यायच्या वेळेची सूचना असतो आणि बऱ्याच वेळा ते सूचना योग्य असायला पाहिजे। त्याच्या पाठीमागचा जो बेस आहे तो जर अयोग्य असेल तर सूचना अयोग्य असेल तरी देखील त्याचे दुष्परिणाम होतात, किंवा एखादी गोष्ट आपल्याला योग्य सुचली आहे पण ती कदाचित ती कृती करायला आपण राहून गेलो तरी देखील आपल्याला भविष्यकाळामध्ये त्याचे दुष्परिणाम भोगायला होऊ शकतात किंवा पश्चाताप येऊ शकतो, किंवा आपल्या मनामध्ये काही त्या संदर्भातले शल्य मनामध्ये राहू शकतात, तर का सुचलं नाही। आणि कधी कधी ते सुचलं नाही म्हणून होणारे परिणाम कधी अत्यंत नॉमिनल असतात, पण कधी कधी ते अत्यंत मोठ्या स्वरूपाचे देखील असतात आणि त्याची फार मोठी किंमत देखील आपल्याला मोजावं लागू शकते। ॲक्च्युली हा टॉपिक आहे सूचना, तसा दिसायला खूप छोटा वाटतो, परंतु मी गेली माझी 32 वर्षाची नोकरी आहे, त्याच्यामध्ये मी जे अनुभवलं, मग त्या प्रशासकीय पातळीवर असेल, माझ्या डिपार्टमेंटचे काही प्रसंग असतील, कुटुंबातले काही प्रसंग असतील, नात्यागोत्यातले काही प्रसंग असतील, या सगळ्याचा ज्यावेळेस मी सिंहावलोकन केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की प्रत्येक वेळी
आपला जो ग्राफ आहे हा. तो चढत्या क्रमाने चालला आहे. Yes. दिवसेंदिवस माझी व्यक्तिमत्व ग्रूम होतं आहे किंवा त्याला एक निखार येतो आहे. बरोबर. तो माझ्या स्वतःच्या बाबतीतच नाही तर मुलांच्या बाबतीतसुद्धा हे घडतं आहे. बरोबर. तर का घडतं हे नेमकं, असंच का घडत चाललं आहे? आणि जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन Yes. या कॉन्सेप्टमध्ये की आपण जसं ठरवतो तसा विचार किंवा हे ब्रह्मांड, Yes. जे शाहरुख खानचं एक डायलॉग आहे की अगर दिल से किसी चीज़ को अपन चाहे तो शिद्दत भी उसे मिलाने की साजिश रचती है, असं जे काय आहे. तर मला असं वाटलं की कुठेतरी याचा काहीतरी संदर्भ हा. लागतोय बरोबर. ह्या गोष्टींशी. आणि मग मी हे केलं तरी अत्यंत छोटी गोष्ट की ती कुठंतरी क्लिक होते, ॲटो क्लिक होते, कुठंतरी सुचते आणि ते आपोआप सुचते. बरोबर. फार त्याला तासनतास विचार केला आहे, कुठंतरी आपण त्याचं हे करत बसलो असं होत नाही. सुचण्याची संकल्पना मला वाटलं आणि मग त्याच्यावर मी असं ठरवलं की याच्यावर आपण लिखाण करूया. हो. असं छोट्याशा संकल्पनेवर सुद्धा जवळपास एक 16 प्रकरणाचं पुस्तक 200-250 पानाचं तयार झालेलं आहे. म्हणजे मानसशास्त्रामध्ये आपण मानसशास्त्राचे पण त्याच्यामध्ये पण आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि ACP म्हणून आपण कार्यरत आहात पोलीस क्षेत्र या कार्यक्षेत्रामध्ये. मला असं वाटतं की ही संकल्पना बोधात्मक प्रक्रियेशी आहे, म्हणजे कुठेतरी कॉग्निटिव्ह आपण ज्याला म्हणतो, कारण विचार, कृती आणि त्याच्यामध्ये समस्या परिहार किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण म्हणतो. आणि एक स्टेज असते की स्टेजेस ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, त्याच्यामध्ये इन्क्युबेशन आणि मग इल्युमिनेशन, एकदम प्रकाश पडतो आणि आपल्याला सुचतं. कुठेतरी त्याच्याशी साधर्म्य आहे का या? आपण सांगितल्याप्रमाणे एकतर मी मानसशास्त्राचा स्टुडंट देखील आहे, PG आहे, डॉक्टरेट आहे आणि 32 वर्ष जे काही मी पोलीस खात्यामध्ये काम केलं, माझ्या लक्षात आलं की हे डिपार्टमेंट असं आहे की जे बिहेवियर आहे, ह्युमन नेचर आहे, ह्युमन टेंडन्सीज आहे, याचा स्टडी करण्यासाठी प्रत्यक्ष रूपाने स्टडी करण्यासाठीचं जे विभाग आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला नाही. कारण या ठिकाणी येणारे ज्येष्ठ नागरिक येतात, महिला येतात, मुली येतात, मुलं येतात, म्हणजे ज्याला ज्याला समस्या आहे तो प्रत्येकजण ह्या विभागाकडे येतो. आणि मग माझ्या त्या थेरॉटिकल नॉलेजचा आणि प्रॅक्टिकल ॲस्पेक्टचा एकत्र मिलाप होऊन मला एक चांगलं काम याच्यातून करता आलं. आणि आपण जसं म्हणालात त्याप्रमाणे हे एक सेल्फ हेल्प बुक टाईप ते बुक झालेलं आहे आणि कॉग्निटिव्ह बिहेवियर रिलेटेड आपलं जसं म्हणणं आहे की क्लासिकल कंडिशनिंग असेल, चाहूल असेल, एखादी हिंट असेल किंवा आपण हजरजबाबीपणा म्हणतो किंवा प्रसंग अवधान म्हणतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे कधीकधी असं वाटू शकतं वाचकाला की मला तर प्रसंग अवधान माझं खूप चांगलं आहे किंवा माझी टेलिपॅथी चांगली आहे, पण ते शेवटपर्यंत वाचत गेल्यावर हे लक्षात येतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांचा मिलाप म्हणजे सूचना आहे. नुसतं प्रसंगावधान म्हणजे सूचना नाही, नुसतं हजरजबाबीपणा म्हणजे सूचना नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप म्हणजे सूचना. याच्यासाठी मी एक उदाहरण देऊ इच्छित की लीळा चरित्र हे माहीम भट्टांनी लिहिलेलं आहे. ते मानभाव पंथांचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एक डोळस माणूस 3 आंधळ्यांना सांगतो की हत्तीचं वर्णन करा. तुम्ही स्पर्श ज्ञानाने हत्तीचं जाऊन हत्तीला चेक करा आणि वर्णन करा. मग जो हत्तीच्या पोटाला हात लावतो त्याला हत्ती पोत्यासारखा वाटतो, जो कानाला हात लावतो त्याला हत्ती सुपासारखा वाटतो, जो सेपेला हात लावतो त्याला हत्ती सापासारखा वाटतो. पण ह्या डोळस व्यक्तीला ते माहीत असतं की ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाप म्हणजे हत्ती आहे. तसं ही सूचना, ही प्रक्रिया, ह्या विविध गोष्टींचा एकत्र मिलाप म्हणजे ती सुचण्याची प्रक्रिया आहे. अशी एक कॉन्सेप्ट घेऊन त्याच्यामध्ये मी इलॅबोरेट आणि सामान्य अगदी छोट्यातल्या छोट्या 14 वर्षाच्या पुढील मुलाला समजेल आणि ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वांना समजेल आणि सर्वांना उपयुक्त होईल अशी ती एक संकल्पना मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मानसशास्त्राचं उपयोजन तुम्ही केलं असं म्हणता येईल. आणि जसं तुम्ही म्हणालात की वेदन, अवधान, संवेदन, स्मृती किंवा अध्ययन याचा सगळ्याचा मिलाप किंवा त्याचा समन्वय म्हणजे सुचणं, योग्य त्या वेळेस सुचणं, त्याचा उपयोग करून घेणं. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असताना एखादा अनुभव तुम्ही असा सांगू शकाल का की तुम्हाला सुचलो आणि
त्याचे काही परिणाम अशा? मॅडम आता याच्यामध्ये मी कसं सिक्वेन्स वाईज जर सांगायचं म्हटलं तर एक तर पहिल्यांदा सूचनेची कॉन्सेप्ट मांडलेली आहे. सायंटिफिक प्रक्रिया देखील मी त्या बुकमध्ये मी सूचनेची सांगितलेलं आहे. काही हे एक सायन्स आहे, सूचनेचं देखील एक सायन्स आहे. ती सायंटिफिक प्रक्रिया विविध उदाहरणांनी आणि उदाहरणं अत्यंत आता सायकोलॉजिकल बेस्ड जे बुक असतात आपण पाहिलं असेल की बहुतेक फॉरेनच्या लोकांची ती पुस्तकं आहेत. लोकांचं फारच कमी म्हणजे रिअर बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि मला असं वाटलं की सामान्य नागरिकांपर्यंत सामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि खूप त्याला असं कॉम्प्लिकेटेड पद्धतीने न जाता म्हणून मी त्याच्यामध्ये दिलेली उदाहरणं अत्यंत छोटी आहेत. तर मी ही संकल्पनेनंतर याचे काय प्रकार होऊ शकतात तर ते प्रकार देखील मी ह्या बुक्समध्ये मेन्शन केलेले आहेत. जसं की तात्कालिक आणि सामान्य सूचना म्हणजे अतिशय छोट्या गोष्टी बाबतीतलं. त्याच्यानंतर पुढे आहे इथिकल सूचना म्हणजे योग्य सूचना, नॉन इथिकल सूचना म्हणजे अयोग्य सूचना. त्याच्यानंतर प्रगल्भतेने आलेल्या सूचना, ट्रॅडिशनल पद्धतीने आलेल्या सूचना, अनुभवातून आलेल्या सूचना, अशा एक 8 प्रकार 7 ते 8 प्रकार मी याच्यामध्ये सांगितलेले आहे. फॉर एक्झाम्पल की समजा एखादी गोष्ट वेळेत सुचली नाही आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. तर अशी मी सिन्नरला पोस्टिंगला असताना 2002 ते 2003च्या दरम्यान एक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. आणि तो शिवाजी चौक जो की 2 रस्त्यांना जोडणारा मुख्य चौक आहे शहराचा, त्या चौकामध्ये शिवसेनेचे अध्यक्ष आणि 10 शिवसैनिक आंदोलन प्रतिकात्मक आंदोलनासाठी त्या ठिकाणी थांबलेले होते. त्या ठिकाणी मी पोहोचलो, त्यांची फोटोग्राफी झाली, मीडियाशी बाईट पण झाला आणि प्रसंग तसा संपलेला होता. परंतु मला असं सुचलं होतं की त्यांना घेऊन आता पोलीस स्टेशनला जाऊन एक छोटंसं डिटेन्शन प्रक्रिया करू आणि तसा अहवाल पाठवून देऊ. पण आमचे दैनंदिन संबंध होते, चांगले प्रेमाचे संबंध होते आणि माझा त्यावेळेसचा तो सुचून देखील मी कृतीनं केलेला कॅज्युअल अप्रोच. त्यांनी फक्त एवढं एक वाक्य वापरलं की सर आता काही अजून एक 5-10 मिनिट जातील, फक्त तहसीलदार साहेबांना येऊ द्या जागेवर आणि त्यांना एक निवेदन देऊ द्या म्हणजे आम्ही इथून उठतो. पण त्या 10 मिनिटाचा दुष्परिणाम असा झाला की ती वाऱ्यासारखी बातमी शहरामध्ये पसरली आणि एवढी अमाप गर्दी जमा झाली. दोन्ही रस्ते, संगमनेर रस्ता, शिर्डी रस्ता, नाशिक रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला. आणि ह्या लोकांच्या आंदोलकांच्या व्यतिरिक्त इतर जे काही हौशे नवशे गवशे इतर जी काही सहभागी मंडळी होती त्यांनी हिंसक वळण घेतलं, दगडफेक करायला सुरुवात केली, जाळपोळ करायला सुरुवात केली. आणि मग मात्र पोलीस अल्प आणि अमाप असा जनसमुदाय, अमाप असे आंदोलक आणि ते मात्र आमच्या विदिन रीच किंवा लिमिटच्या पलीकडे गेलं. आणि तो प्रसंग वरून मला असं जाणवलं की ज्यावेळेस योग्य सुचलेलं होतं त्यावेळेस ती लगेच कृती केली असती तर ह्या पुढील घटना, त्याच्यानंतरचा द्राविडी प्राणायाम, आमच्याबद्दलचे रिपोर्ट, नंतर ऑफेन्स रजिस्टर करणे, त्याच्यानंतर आम्हाला सामोरं जावं लागलं. तर योग्य सुचल्यानंतर ती कृतीसुद्धा आवश्यक आहे. ती कृती केली नाही तर ते योग्य सूचनेला काही मिनिंग राहत नाही. म्हणजे विचार प्रक्रियेमध्ये सुचणं किती आवश्यक आहे. बरोबर. योग्य वेळेस योग्य सुचणं, त्याचे परिणाम नंतर आपण इव्हॅल्युएट करतो. पण ते सुचणं खूप महत्वाचं आहे, हे खरंच आहे. सुचणं हे प्रत्येक व्यक्तीमध्येच असतं पण ते त्या पद्धतीने दिसतं असं नाही. तर या सुचण्यावर परिणाम करणारे कोणते घटक तुम्ही सांगू शकाल? आपण पाहिलं असेल मॅडम की आपण ज्यावेळेस सायकोलॉजीचा अभ्यास करत असताना आपण काही टेस्टचा देखील अभ्यास केलेला आहे की जसं BP मोजायचं असेल तर एक मशीन असतं, तसं सायकोलॉजिकल टेस्टिंगचं एक आपलं टेस्ट येतात. तर जसं 21 दिवस एखादी गोष्ट सातत्याने केली ती तिचं रूपांतर सवयीमध्ये होतं. याच्यामध्ये देखील ह्या छोट्या छोट्या सवयी, उदाहरणार्थ आता मी सांगितलं की याच्या पारंपरिक सूचना, तर त्या पारंपरिक सूचनेला काही लागत नाही की दवाखान्यात जायचं आहे तर पेशंटला भेटायला जाताना आपल्याला काहीतरी फूड्स घेऊन गेले पाहिजे, हे नॅचरल आहे. त्याला त्यावेळेस प्रश्न एकदम सुचायची गरज नाही, ट्रॅडिशनल सूचना आहे. काही अनुभवातून आलेल्या गोष्टी असतात. पण एकंदरीत माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि समाजातील काही घटकांचा, यशस्वी व्यक्तींचा, मग त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन असतील, धीरूभाई अंबानी असतील, संगीत क्षेत्रातल्या विविध क्षेत्रातल्या यशस्वी व्यक्तींचा मी अभ्यास केला. माझ्या स्वतःच्या जीवनाचा देखील अभ्यास केला. माझ्या पुढच्या पिढीच्या यशाचा देखील मी अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की जवळपास 10 असे घटक आहेत की ज्या घटकाशी निगडीत बाबी जर प्रत्येकाच्या जीवनामध्ये
त्या जर असतील तर त्याचे सुचण्याचं प्रमाण हे चांगलं असतं. आता ते प्रमाण मोजण्यासाठी मग मी त्या 10 घटकांचा विचार करून सायकोलॉजिकल टेस्ट डेव्हलप करताना आपल्याला माहिती आहे तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. तर सुचणं ही संकल्पना आहे, याचे काही पॅरामीटर्स आहेत का जे तुम्ही पुस्तकामध्ये तुमच्या नमूद केलेले आहेत? येस मॅडम, याच्यामध्ये सुचणं आपल्याला जर योग्य आणि चांगलं करायचं असेल, प्रगल्भ करायचं असेल तर त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, काही घटक आहेत जे की मी स्वतःच्या अनुभवामध्ये देखील ते अनुभवलेले आहेत. आणि ज्यावेळेस मी इतर व्यक्तींचा अभ्यास केला त्याचं पण माझ्या लक्षात आलं की त्यांच्यामध्ये ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळं त्यांचं सुचणं इतकं योग्य वेळी आणि प्रगल्भ आहे आणि त्याचं त्यांना बेनिफिट होतं आहे. तर सुचण्याचे आहेत पॅरामीटर. पहिलं तर शारीरिक आरोग्य, तुमचा जो फिटनेस आहे तो महत्त्वाचा आहे. फिटनेसमध्ये बॉडी कशी दिसते त्याच्यापेक्षा तुमचं आरोग्य निरोगी आहे. दुसरं आहे मेंटल हेल्थ. जसं फिजिकल हेल्थ आहे तशी मेंटल हेल्थ आहे. त्याच्यानंतर सोशल आस्पेक्ट, सामाजिक स्थानसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं आत्मबल, सेल्फ एस्टीम, आत्मबलसुद्धा इम्पॉर्टंट आहे. नंतर कुटुंबातलं स्वास्थ्य ते पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. त्यांचं छंद, आता मला संगीताची आवड आहे. सगळ्यांच्याच बाबतीत संगीतच असेल असं नाही, परंतु ते आवड जी आहे त्याचासुद्धा फार मोठा इम्पॅक्ट आपल्या त्या याच्यावर होतो की जे सुचण्याचे अडथळे मी याच्यामध्ये दिलेले आहेत ते अडथळे जर तुम्ही मेंटली डिप्रेस्ड असाल किंवा तुमचं अटेन्शन कमी असेल काही कारणामुळे तर तुम्हाला समोरचा काय सांगतो ते ग्रास्प होत नाही आणि तुम्हाला वेळेत सुचत नाही. तर त्याच्यासाठी तुमचा छंद जर तुम्ही रेग्युलर जोपासत असाल तर तुमचं एकदम रिलॅक्स कूल तुम्ही असता. त्याच्यानंतर थोडासा भावनांक आणि बुद्ध्यांक, आपण जो IQ म्हणतो, हां. आणि या व्यतिरिक्त आणखीन एक पॅरामीटर्स आहे टाईम मॅनेजमेंट. तर असे एक 10 पॅरामीटर मी त्याच्यातून सिलेक्ट केलेले आहेत. मला वाटतं की WHO ने जे लाईफ स्किल्स सांगितले, सस्टेनेबल गोल्स अचीव करायचे असतील लाईफमध्ये, तर तुम्ही जे नमूद केलेले सगळे मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर होतात. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, बरोबर. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, तुमचं सोशल, तुमचं इन्क्लिनेशन, तुमचं इमोशनल इंटेलिजन्स, बरोबर, तुमचं हॉबीज, हे मला वाटतं हे सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत. येस मॅम. बरं, मानसशास्त्रामध्ये आपण मोजमाप करण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळी वर्तनामधली जे किंवा तुम्ही जे कॉग्निटिव्ह डायमेन्शन्स आहेत. तर ह्या सुचणे, या संकल्पनेचा मोजता येईल का, त्याचं मोजमाप करता येईल का, आणि त्या दृष्टीने तुम्ही काही तंत्र विकसित केलंय का? हा, बरोबर आहे की आता आपण ही कॉन्सेप्ट आपण ज्यावेळेस समाजापर्यंत पोहोचवतो आहे तर त्यांच्यामध्ये ते कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं की माझं सुचणं योग्य प्रमाणात आहे का, कमी आहे का. तर असेल तर त्यासाठी काय, पण ते कमी आहे, जास्त आहे, बरोबर आहे हे करण्यासाठी जसं सायकॉलॉजीमध्ये ज्या टेस्ट आपण करतो त्या डेव्हलप करण्याची एक प्रक्रिया असते. आपल्याला देखील माहीत आहे की त्याच्यामध्ये पायऱ्या आहेत. तर ही टेस्ट डेव्हलप करताना आम्ही ह्या क्षेत्रातील म्हणजे सायकोलॉजिकल किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियर क्षेत्रातील 50 व्यक्ती ज्यांचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडून पहिल्यांदा विधानं डेव्हलप केली की तुम्ही ह्या पॅरामीटरवर, समजा शारीरिक आरोग्यावर तुम्ही एक 10 विधानं द्या, मानसिक आरोग्यावर 10 द्या. या सगळ्या विधानं एकत्र केल्यानंतर ही विधानं ज्यावेळेस तयार झाली, 100-150 विधानं, त्याच्यातून जी रिपीटेड आली, सगळ्यांच्या याच्यामध्ये सारखी सारखी आली, ती एक साधारणतः 34 विधानं मी बाजूला सिलेक्ट केली. आणि त्याच्यावर मग आपण 5, 4, 3, 2, 1 असं जो आपण रेटिंग स्केल आपण ते डेव्हलप केलं. आणि हे जे 10 घटक आहे या 10 घटकांना त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक घटकावर त्याच्यामध्ये फॅक्टर ॲनालिसिस केलं. हां, तर ते ॲटम ॲनालिसिस करताना सुद्धा मी एकट्याने केलं नाही, कारण हे टेस्टचा नियमच आहे. त्याच्यानंतर परत 10 एक्सपर्टला ते सगळं दाखवलं, कॉन्सेप्ट समजावून सांगितले आणि त्याच्यानंतर मग आपण ही स्केल डेव्हलप केली. आणि त्याची परत आपण 200
शॅम्पलवर चाचणी केली, पायलट स्टडी केला, स्टँडर्डायझेशन केलं, त्याचं रिलायबिलिटी व्हॅलिडिटी आपण चेक केली आणि ज्यावेळेस ही टेस्ट वापरण्यायोग्य आहे अशा पद्धतीने ती टेस्ट आपण मग ह्या पुस्तकामध्ये टाकलेली आहे. त्याच्यामध्ये मग साधारणतः जे काही आपल्याला त्याच्यामध्ये मार्क्स मिळतील त्याचे स्कोअर येईल, तर तो स्कोअर 135 अँड अबव असेल तर त्याचं प्रभावी सूचना आहे. जर तो त्याच्या बिलो साधारणतः 85पर्यंत आला तर तो मध्यम आहे आणि त्याच्या खाली आला 84च्या खाली तर कमी आहे, तर मग त्यांना तो डेव्हलप केला पाहिजे दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. असं एक प्रकारचं मानसशास्त्रीय चाचणी तुम्ही त्याच्यावर विकसित केलेली आहे. आता त्याचं प्रमाणीकरण पण तुम्ही केलेलं आहे, स्टँडर्डायझेशन केलेलं आहे. बरं, तुम्ही जसं म्हणाला की काही व्यक्तींमध्ये तो कमी दिसतो स्पीड आपल्याला सुचण्याचा किंवा त्यांचा स्कोर, तर मग तो वाढवता येतो का आणि त्या दृष्टिकोनातून आपण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न केले? आता हे जे 10 पॅरामीटर्स मी दिलेले आहेत आणि ह्या 10 पॅरामीटर्स फॉर एक्झाम्पल आपल्याला चहा बनवायचा आहे. चहा बनवण्यासाठी ज्या 7-8 गोष्टी लागतात, चहा पावडर असेल, गवती चहा असेल, साखर असेल, दूध असेल, तर हे सगळ्या गोष्टीमध्ये आपण ज्यावेळेस आपण तो बनवतो चहा तर त्याच्यात एखादा प्रमाण कमी असेल, कमी जास्त असेल, जास्त झालं तरी ते बिघडते, कमी झालं तरी बिघडते. मग आपले हे जे सूचण्याचे पॅरामीटर्स आहे हे 10 पॅरामीटर्स टाकलेले आहेत. तर ह्या 10 पॅरामीटर्समध्ये आपण आपलं ॲनालिसिस आपल्या लक्षात येऊ शकतं की ह्या 2 गोष्टी, समजा मी स्पिरिच्युअल अध्यात्म देखील तो एक पॅरामीटर त्याच्यात दाखवलेला आहे. एखाद्या व्यक्तीला स्पिरिच्युअल बेस नसेल त्याच्यात मला असं म्हणायचं नाही की एकदम देवापुढे जाऊन दररोज दर्शन घेतलं पाहिजे किंवा दररोज पूजापाठ केला पाहिजे. विविध धर्माच्या व्यक्ती ही निसर्ग आहे, या निसर्गामध्ये प्रत्येकासाठी सेम आहे, त्याच्यामध्ये पॉवर आहे आणि त्याला नाव तुम्ही काही द्या, पण त्याच्याशी कुठेतरी तादात्म्य, कुठेतरी नतमस्तक होण्याची जर प्रक्रिया सुरू झाली, कदाचित तो एखाद्याच्या जीवनात नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा याला स्पीडला तुमचं स्पीड कमी होतं. तुम्हाला किंवा ह्या घटकापैकी कुठल्या वेळेचं व्यवस्थापन नसेल, आयडेंटिफाय वर्कआउट फॉर एक्झाम्पल की सपोज आपल्याला आपल्या मुलाला बाहेर शिकणाऱ्या मुलाला पैसे पाठवायचे आणि ते RTGS करायचे, आपल्याला ब्रश करताना लक्षात आलं आणि आपण सगळं ब्रश करतोय, पूजापाठ करतो, सगळं करतो, निघतो. असं ज्यावेळेस लक्षात आलं त्याच वेळेस जर ते चेकबुक घेतलं असतं, ऑफिसला गेल्यावर लक्षात येतं की अरे आपल्याला जाता जाता व्हाया बँक जायचं होतं RTGSला, मग परत आपण घरी जाणार, परत ते चेकबुक घेणार, मग परत बँकेत जाणार, तर हा जो मनस्ताप होतो तर तो होत नाही. म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या जर सगळे पॅरामीटर तुमचे तरबेज असतील तर तुमचं स्पीड वाढतं. स्पीड वाढण्यासाठी काही जे अडथळे असतात, फॉर एक्झाम्पल की तुमचं आरोग्याशी निगडीत, तुमचं झोप झालेली नाही किंवा तुम्हाला घरात काहीतरी वादविवाद झालेले आहेत, म्हणजे जसं कुटुंब स्वास्थ्य देखील मी म्हटलं आहे, घरात स्वास्थ्य नाही, आर्थिक स्थैर्य म्हणजे तुमच्या ज्या गरजा आहेत त्या मॅट आउट होत नाहीत किंवा तुम्हाला याच्यामध्ये एक 5वा पॅरामीटर्स म्हणजे एक पॅरामीटर्सचा तो पार्ट नाही आहे, परंतु तुम्ही आजारी आहात किंवा तुमचं इम्युनिटी डाऊन आहे तरी तुमचं अटेन्शन होत नाही, तुम्हाला सुचत नाही. तर हे सगळ्या गोष्टी सुचण्यातले अडथळे आहेत आणि मग हे सगळं जर तुम्ही बॅलन्स ठेवलं मग त्याच्यामध्ये त्याच्यासाठी संगीताची आवड किंवा ध्यानधारणा ह्या गोष्टीसुद्धा दिलेल्या आहे, जेणेकरून तुम्ही सतत काम, क्वाईट, स्थितप्रज्ञ, अटेंटिव्ह असे जर राहिलात तर तुमचं मल्टीटास्किंग करून सुद्धा, त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग करताना सुद्धा मी एक्झाम्पल दिलेलं आहे, तरीसुद्धा प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच ताकदीने त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि मग त्याचा बेनिफिट असा होतो की ह्या जर तुम्हाला सवय लागली तर तुमचं छोट्या छोट्या गोष्टी जे की एक ॲटॉमिक हॅबिट बुकमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की 1% चेंज इन अ डे, तुमची प्रगती 365 दिवसामध्ये 37.78 पटीने तुमच्यामध्ये बदल होतो. त्याच पद्धतीने ही जर तुम्हाला सवय लागली तर तुमची प्रगती हळूहळू दिसेल, पण तो फार मोठा बदल तुमच्यामध्ये होईल आणि फार मोठे यश तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. मला वाटतं हे जीवन कौशल्यच आहे, जसं मी उल्लेख केला, कारण टाइम मॅनेजमेंट, स्पिरिच्युअल एक बेस असणं, नॉट रिलेटेड विथ रिलिजन, पण एक
कुठेतरी श्रद्धा आणि त्या दृष्टिकोनातनं काम करणं किंवा भावनात्मक दृष्ट्या आपण स्थिर असणं, ह्या सगळ्या गोष्टी, टाइम मॅनेजमेंट, हे कुठे कमी हे व्यक्तीने स्वतःचं शोधलं पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने जर त्याने प्रयत्न केले तर निश्चितच सुचणं ही जी प्रक्रिया आहे ती चांगली करू शकतो आणि त्याचा आपण जीवनात उपयोग करू शकतो. मॅडम, तर पुढचा प्रश्न उपयोजनाशीच रिलेटेड आहे, कारण मानसशास्त्रीय संकल्पना जेव्हा आपण समाजासमोर मांडतो तेव्हा निश्चितच असतं की त्याचं उपयोजन काय, त्याचं ऍप्लिकेशन काय, कोणताही रिसर्च. पण मला वाटतं हे तुमचं एक क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे असं मी म्हणेन, कारण तुमचा जो अनुभव आहे, तुम्ही या क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करताय आणि ते बघत बघत निरीक्षणात्मक तुमचं, मला असं वाटतं इट्स लाईक कंटेंट अनालिसिस आणि इट्स अ काइंड ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. तर त्यावर आधारित तुम्ही काय सांगू शकाल की ही जी संकल्पना आहे याचं उपयोजन काय? मॅडम, जेव्हा मी तसं सायन्सचा स्टुडंट आहे आणि ज्यावेळेस मी पोलीस दलात आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी विलिंगली आलो नव्हतो ॲक्च्युली, परंतु ज्यावेळेस आलो त्यावेळेस लक्षात आलं की या दलाची उपयोगिता किती आहे, लोकांना किती प्रॉब्लेम्स आहेत आणि मग ते विविध क्षेत्रातली लोकं आहेत, विविध घटकातली लोकं आहेत, ती समोर येत गेली, त्यांची प्रॉब्लेम्स समोर येत गेले आणि मग माझ्या लक्षात हे आलं की त्यांना ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे आणि मग ही कुठं कुठं उपयोग होऊ शकतो ह्या गोष्टींचा. किंवा जसं आता हे पुस्तक म्हणजे सेल्फ हेल्प बुक झालं, इतरांना मार्गदर्शक झालं, मी त्याच्यात एक ही पण गोष्ट मांडलेली आहे की समजा मला एखादी गोष्टी सुचत नाही किंवा सुचली नाही पण दुसऱ्याला सुचते, तर त्याची मदत होऊ शकते का? किंवा एखाद्या गाईडकडे गेलो, एखाद्या आपण त्याच्या तज्ज्ञाकडे गेलो तर त्याची मदत होऊ शकते, तर निश्चित होऊ शकते. तर याचं एक एक्झाम्पल मी देतो की माझा मुलगा ज्यावेळेस 12th करत होता आणि त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं होतं, पण आमची इच्छा होती की त्यांनी IIT जावं. IITसाठी त्याचं प्रिपरेशन झालं. आता प्रश्न असा झाला की त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर त्याला COP पुणे म्हणजे चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी मिळत होतं, परंतु IIT मात्र खरगपूरला मेटलर्जी मिळत होतं, कॉम्प्युटर मिळत नव्हतं. त्या ठिकाणी त्याचं सूचना ब्लॉक झालं की काय करायचं, कॉम्प्लीट आता काय गोंधळ झाला मनामध्ये. मग माझ्या दोन्ही मुली, पत्नी, आम्ही एकत्र बसलो आणि आमचं सुचणं त्याच्या कसं कामाला आलं की आम्ही हा विचार केला, सगळा अभ्यास केला. IIT हा एक टॅग आहे, IIT हा एक ब्रँड आहे, तिथे गेल्यानंतर त्याला ते करिअर करता येऊ शकतं, असं काही त्याला बाइंडिंग नाही. त्याच्यानंतर आम्ही जे सुंदर पिचाई आहेत त्यांचा ट्रेड IIT खरगपूर मेटलर्जीच होता, परंतु त्यांनी करिअर मात्र IT केलेलं आहे. हे लक्षात आल्यानंतर त्याला ते समजून सांगितलं, त्यांनी देखील त्याचं अनालिसिस केलं आणि त्यांनी तो निर्णय घेतला. आज तो तिथून पासआउट होऊन सुदैवाने त्याचं तिथून सिलेक्शन, कॅम्पस सिलेक्शन ह्या मायक्रोलँड नावाच्या कम्प्युटर रिलेटेड कंपनीमध्ये त्याचं प्लेसमेंट झालं, तेही टेक्निकल मॅनेजर म्हणून झालं. म्हणजे मॅटलर्जीचा कुठेही काही संबंध नाही, म्हणजेच इतरांचं सुचणं देखील त्याला मार्गदर्शक झालं, तसं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये कुठल्या क्षेत्राला हे होऊ शकतं आपण विचारलं, कुणासाठी हे आपण मांडलं, तर याच्यामध्ये विद्यार्थी आहेत. नॉर्मली आपण पाहिलं असेल ॲप्टिट्यूड टेस्ट असेल किंवा कुठल्या टेस्ट नॉर्मली 14 वर्षाच्या खाली आपण वापरत नाही, पण ती सुरुवात 14 वर्षापर्यंत जरी टेस्ट वापरली नाही, परंतु आपल्याला माहिती हे जर पॅरामीटर्स आहे तर लहानपणापासून आपण त्याला एखादा छंद जोपासायला सांगू शकतो. स्पिरिच्युअल पद्धतीने त्याचा आपण ज्या धर्माशी निगडीत आहोत, ज्या पंथाशी निगडीत आहोत, तिथं जिथं श्रद्धा आपली आहे तिथं कुठेतरी त्याला नतमस्तक व्हायला सांगू शकतो. त्याच्यानंतर त्याचा बुद्ध्यांक जरी परमेश्वराने दिलेला असेल, बुद्धिमत्ता, तरी भावनांक त्याचा कसा डेव्हलप होईल, EQ कसा डेव्हलप होईल त्यासाठी आपण प्रयत्न करायला त्याला सांगू शकतो. वेळाचं व्यवस्थापन त्याला करायला पहिल्यापासून आपण सांगू शकतो. ह्या जर त्याचे पॅरामीटर आपण लहानपणीच त्याचे जे वाढत्या उमलत्या मनाचे सूचने आपण म्हणतो, त्याला उमलत्या वयातच त्या गोष्टी जर हे पॅरामीटर डेव्हलप केले तर तो समाजामध्ये अतिशय प्रगल्भ नागरिक म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून डेव्हलप होऊ शकतो. हे विद्यार्थ्यांसाठी झालं. तसंच स्पर्धा परीक्षा करणारी मुलं, जसं IIT सांगितलं, करिअरच्या टप्प्यावर असणारी मुलं, त्यांना देखील हे अत्यंत गाईडलाईन करणारं हे बुक आहे. बरीच मुलं काय करतात की टाईम नको जायला, वेळ नको जायला म्हणून फटफट नुसतं कंटिन्यूअस त्याच्यामध्येच असतात,
पण हे जे पॅरामीटर्स आहे आपल्याला त्याचे 2 मिनिट आपण कुठेतरी ध्यानधारणेला दिले हो, पाहिजे. बरोबर. 2 मिनिट रिलॅक्स होण्यासाठी कुठेतरी छंदाला नाही काही तर आपल्याला संगीत आवडत असेल पटकन एखादं क्लासिकल गायन आपण ऐकून घेतलं 2 मिनिटात तरीसुद्धा त्याचा फार मोठा परिणाम होतो. मी काही एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेले आहे की मला स्वतःला उद्या पेपर आहे हा. इंग्लिशचा आणि आदल्या दिवशी मी क्लासिकल गायनासाठी जातो आहे आणि परत सकाळी रिव्हिजन करून मला आउट ऑफ मार्क मिळत आहेत. तर हे सगळं त्याचा परिणाम आहे. मग हे विद्यार्थीच्या दशेतील लोकांसाठी झालं. कुटुंब स्वास्थ्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्यासाठी होतो. जी आघातात ज्यांच्यावर मानसिक आघात झालेला आहे त्यांना सुद्धा बाहेर पडण्यासाठी ह्या कलेचा ही कलाच म्हणता येईल आपल्याला की सुचणं हे इट इज अ स्किल आणि ह्या स्किलचा उपयोग होऊ शकतो आणि अतिशय एक सद्भावनेने समाजासाठी उपयोग व्हावा. सर्वच वयोगटांना वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर हे पुस्तक आणि ही संकल्पना अतिशय उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मी असं म्हणेन की अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण अनेक कौशल्य शिकू शकतो आणि एक महत्वाचं जीवन कौशल्य असल्यामुळे ते आपण कोणत्याही वयाच्या टप्प्यावर आत्मसात करू शकतो. अतिशय सुंदर संकल्पना आहे. आणि असं मला हा प्रश्न खरं सुरुवातीलाच विचारायला पाहिजे होता पण मी विचार केला की तुमचं पूर्ण सगळं ऐकून हा प्रश्न विचारावा. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला कसं वाटतं? मॅडम माझ्या हे लक्षात आलं की मी जसं पुढे पुढे चालत गेलो तसं जसा माझा स्वतःचा विकास होत गेला मी माझ्या कलिगशी, माझ्या सिनियरशी, माझ्या रिलेटिव्हशी सर्वांशी माझे चांगलं बॉन्डिंग राहत गेलं आणि कधीही माझे कॉन्फ्लिक्ट कुठे झाले नाही. तर आणि शिवाय तीच गोष्ट पुढे मुलांच्या बाबतीत घडली. प्रत्येक ठिकाणी मला त्याचा चांगला अनुभव येत गेला. फक्त 2-3 गोष्टी माझ्या हे लक्षात आल्या की योग्य वेळी योग्य कृती केली नाही म्हणून जो शल्य जो पश्चाताप मला जाणवला. परंतु त्याची भर मी काढण्याचा परत प्रयत्न केला. पण मग हे माझ्या लक्षात असं आलं की मला कुठंतरी काहीतरी लिहायचंच होतं. परंतु हे माझ्या लक्षात आलं की असं काहीतरी आहे आपल्या जीवनामध्ये, अशी काहीतरी केमिस्ट्री जुळलेली आहे. जसं शोले फिल्मची एक केमिस्ट्री जुळली आणि ते अजरामर फिल्म झाली तशी मला असं वाटलं काहीतरी कुठंतरी एक केमिस्ट्री आहे आपल्या बाबतीमध्ये आणि ती भट्टी कुठंतरी जमते. आणि जसं की एकदम कठीण प्रसंग जरी असला आणि समजा एखादा मर्डर झालेला आहे आणि एकदम मी आता ब्लॉक झालो आहे, आता काय करायचं, कुठला क्ल्यू नाही आहे. परंतु मी थोडा वेळ आमची टीम बाहेर थोडंसं त्याचं हे करत असताना मी जर थोडा वेळ चेअरवर बसलो आणि एखादं क्लासिकल गायन थोडं ऐकलं 2 मिनिट, अशा प्रसंगी कसं ऐकायचं असा प्रश्न आपल्याला वाटू शकतो. तरी मला पटकन लगेच सुचतं की अशा यांना डायरेक्शन द्यावेत आणि त्याच्यातून रिझल्ट येतात. तर हे सगळं मी अवलोकन केल्यावर माझ्या लक्षात आलं की ही काहीतरी एक गोष्ट आहे, ही काही एक कौशल्य आहे, ही एक काहीतरी कला आहे की ज्याच्यामुळं हे सगळं माझ्या बाबतीत घडलं आहे, ज्याच्यामुळं हे माझ्या मुलांच्या बाबतीत घडलं आहे, ज्याच्यामुळं माझं बॉन्डिंग सिनियरशी चांगलं राहिलं आहे, कलिगशी चांगलं राहिलेलं आहे, नात्यागोत्याशी चांगलं राहिलेलं आहे. आणि मग हे आपण समाजाला का देऊ नये हे एक मला वाटलं आणि म्हणून मग मी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयास केला. आणि अगदीच स्पॉन्टेनियसली लिहित म्हणजे याला फार असं फक्त अनुभव आणि जी काही माझी आत्तापर्यंतची जी काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून अत्यंत स्पॉन्टेनियसली मला ते आलं आणि ते मी उतरवलं, शब्दांकन केलं आणि हे पुस्तक झालं पासवर्ड सुचण्याचा. खूपच सुंदर. म्हणजे पासवर्ड सुचण्याचा हे टायटलच खूप इनोव्हेटिव्ह आहे असं मला वाटतं आणि संकल्पना खूप नवीन आहे. आणि मला असं वाटतं जसं तुम्ही खरंच या क्षेत्रात काम करून एक मानसशास्त्रज्ञ म्हणून जे देणं लागतो समाजाला त्या दृष्टिकोनातलं पण तुम्ही ते देणं दिलेलं आहे समाजाला. आणि जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि यातनं जे काही आपल्याला मिळणार आहेत इनपुट्स ते निश्चितच जीवनामध्ये आपण उपयुक्ताचा करू शकतो. मी तर म्हणेन की हे संशोधन आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं असं संशोधन आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पुस्तक रूपाने पोहोचवतो. आपण मध्ये थोडा ब्रेक करतो मी की आपण जसं सांगितलं टायटलच खूप सुंदर आहे. तर काय असतं प्रत्येक गोष्टीमध्ये एक इन्क्युबेशन ऑफ आयडियाज असतात. त्याचं पुस्तक लिहिण्याचं
सुचणं याच्यावर लिहिण्याच्या काही आयडियाज इन्क्युबेट होत होतो गेल्या. टायटल काय ठेवायचं त्याच्यावर पण खूप असं इन्क्युबेशन होत गेलं. इवन ते कव्हर पेजवर जे एक चित्र आहे, घोड्यावर एक स्वार बसलेला आहे, त्याच्या हातात एक लगाम आहे आणि त्याच्या हातामध्ये जसं पोलोच्या गेममध्ये स्टिक असते याच्यामध्ये रवी दाखवलेली आहे. रवी यासाठी दाखवली की जे पॅरामीटर्स आहे त्याच्याजवळ घुसळण केलं त्याच्यातून लोणी बाहेर येतं सुचण्याचं, म्हणून ते रवी आपण ह्या याच्यामध्ये जे कव्हर पेजचं जे चित्र आहे त्याला सुद्धा एक हे आहे की त्याच्यावरचा घोडा म्हणजे स्पीड, जो ट्रॅक दाखवलेला आहे तो म्हणजे प्रॅक्टिस, सिम्बॉलिक आहे प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये हातातला पोलो म्हणजे रवी, रवीचे जे काय पॅरामीटर्स म्हणजे ते घटक, स्वार म्हणजे मन, आणि मन योग्य दिशेनेच गेलं करणं म्हणजे ते लगाम. म्हणजे कसं की एखादी अबला महिला समजा निर्जन स्थळी रात्रीच्या वेळी उभी आहे आणि समोर एक व्यक्ती चाललेला आहे, आजूबाजूला कोणीही नाही, तर तिला सुरक्षितता प्रोव्हाइड करण्याचं सुचणं योग्य सुचणं झालं. तेच त्याला गैरफायदा घ्यावा असं वाटलं तर अयोग्य सुचणं झालं, म्हणजे तो मनावरचा कंट्रोल, म्हणून तो लगाम देखील त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. अशा पद्धतीने अत्यंत सुंदर पद्धत जुळून आलं. पण याच्यामध्ये मी सततच माझी अशी एक वृत्ती राहिलेली, थोडा इमोशनल पण झालो मी, की सतत माझ्या प्रत्येक विकासामध्ये, माझ्या प्रत्येक करिअरच्या टप्प्यावर मी कधीच कुणाला विसरलेलो नाही. माझ्या आईवडिलांना नाही विसरलो, माझ्या कुटुंबाला नाही, माझ्या गुरुजनांना नाही, माझ्या मित्रांना नाही. मी मित्रांचा उल्लेख पण त्याच्यामध्ये केलेला आहे. ही प्रक्रिया जी 5-6 महिन्यापासून चालू होती, 1-2 मुलं माझ्यासोबत 2 मुलं होती, की मला दिवसा वेळ नसायचा, माझं शेड्यूल खूप टाईट असायचं, 12-12 घंटेची ड्युटी असायची. मग रात्रीच्या वेळी ती मुलं मला कॉलर माईक घेऊन मला प्रश्न विचारायचे, जसं आपण विचारता येत असं ती मला त्या सिक्वेन्सप्रमाणे प्रश्न विचारायची आणि मी त्याची उत्तरं द्यायचो. त्याच्यामध्ये विजय आणि स्वप्नील हे 2 मुलं मला 6 महिने कंटिन्यूस माझ्यासोबत नाईट कर्तव्य त्यांनी केलं आणि ह्या पुस्तकाला रूप देण्यासाठी त्यांची खूप मला साथ लाभली. अशा अज्ञात शक्तींनी माझ्या मनामध्ये ही संकल्पना समाजासाठी देण्यासाठीचं जे काही मला मोटिवेट केलं, सगळ्या अज्ञात शक्तींचं, अज्ञात व्यक्तींचं मी या ठिकाणी ऋणनिर्देशन करेल. त्यासोबतच या पुस्तक लिहिण्याच्या त्या प्रक्रियेसाठी ह्या 2 मुलांनी असेल, कव्हर पेज बनवणार असतील, बुक शेटर असतील, त्यासोबतच आपल्यासारखे तज्ज्ञ, आपण माझ्या गुरु आहात, आपण माझ्या टीचर आहात MA सायकॉलॉजीच्या, तर आपण आणि आपल्या इतर सर्व अशा एक्सपर्ट्सनी मला जी हेल्प केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी निश्चितच ऋणनिर्देश करू शकेल आणि अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करू शकेल की हे तर माझं एक बाळ आहे छोटंसं पहिलंच, जे की मी आता देतोय समाजासाठी. तर ती शक्ती मला इतकी द्यावी की मी समाजासाठी मला जेवढं काही देता येईल, जेवढं काही करता येईल तेवढं करण्याची इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कम ना हो. आणि यातनं सुद्धा आपलं भावनिक बुद्धिमत्ता दिसते की सगळ्यांना धरून त्यांना त्याचं क्रेडिट देणं, याला पण एक इंटरपर्सनल मॅनेजमेंट जे म्हणतो, पार्ट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स तुमच्यामध्ये खूप आहे आणि त्याचा अनुभव आम्ही नेहमी घेत असतो. जर आपण माझे स्टुडंट असले तरी या क्षेत्रात आपण मोठे आहात आणि त्याच्यामुळे वेळोवेळी जेव्हा तुमच्याशी इंटरॅक्शन होते तेव्हा हे पैलू निश्चितच व्यक्त होतात. खूप काय मॅडम, कसं असतं की आपल्या विकासामध्ये किंवा आपण ज्यावेळेस एखाद्या उंचीवर जाऊन पोहोचतो त्यावेळेस आपण एकटे नसतो. आता जसं मी मुलांचं सांगितलं तसं माझी मुलं, माझे जावई, मी प्रत्येक गोष्ट त्यांना पाठवायची होती, प्रत्येक गोष्टीवर त्याच्यावर विचार म्हणताना ते त्यांच्याकडून फीडबॅक घेणं. तर या सगळ्या गोष्टींचा एकत्र मिलाप म्हणजे आपलं पुस्तक आहे. किंवा कुठलं हेच नाही, कुठलं यश असेल, कुठला आनंद असेल, कुठला सोशल समाजामध्ये तुमचा होणारा सन्मान असेल, त्याच्या पाठीमागं खूप बऱ्याच वेळा साथ असते. कधी तर अज्ञात असते ज्या आपल्या समोर नसतात पण मागे आपल्यासाठी याचना प्रार्थना करत असतात आणि त्याच्यातून ते मिळतं. तर मी अशा सगळ्या अज्ञात शक्तींचं मी आभार मानेन. मानसशास्त्राचं खरं उपयोजन समाजापर्यंत तुम्ही आणताय, ते पण मातृभाषेतून, मराठीमधनं. कारण मानसशास्त्रामध्ये बरीच पुस्तकं ही फॉरेन लँग्वेजमध्ये जास्त आहे. मला असं वाटतं ते पण तुमचं खरंच कौतुक करायला. मॅडम, याच्यामध्ये परत हे सुद्धा मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी MA सायकॉलॉजी 2002 ते 3 केलं, त्याच्यानंतर डॉक्टरेट 2007पर्यंत मिळवली आणि मी ज्यावेळेस नेटवर गुगलवर सर्च केलं तर 51 जे हिस्टॉरिकल सायकॉलॉजिस्ट होते, एकही मला इंडियन दिसला नाही. आणि मला असं वाटलं की DSM-4 मेथड, DSM-5 मेथड जे आपले मेंटल हेल्थ
चेक करण्यासाठीचे जे काही टूल आहे ते डेव्हलप करत सगळं आपला क्लिनिकल ॲनालिसिसचा मी अभ्यास केला. सायकेट्रिस्ट भरपूर आहेत, परंतु सायकोलॉजिस्ट फार कमी किंवा त्यांची पुस्तकं फार कमी. आणि मग मला असं वाटलं की आपण एक छोटासा प्रयास करूया आणि आपल्या मराठीतून आपल्या वाचकांना काही गोष्टी अवगत करूया. माझ्या पुस्तकामध्ये प्रिय वाचकांना सांगू इच्छितो की खरोखर आपण याच्यामधून गो थ्रू व्हावं आणि याच्यामध्ये काही ठिकाणी चुकून असं वाटू शकेल की काही स्वतःचीच उदाहरणं बऱ्यापैकी दिलेली आहेत. माझे उदाहरण जास्त देण्याचं कारण असं आहे की तो माझा लाईव्ह एक्सपिरियन्स होता. त्याच्यामुळे पाठीमागे कुठलाही माझा इगो नाही आहे. मला स्वतःला प्रोजेक्ट करण्याची इच्छा नाही आहे. माणसाला असं म्हणतात की इगो नसावा पण सेल्फ इस्टीम असावा, आत्मगौरव असा. तर याच्यामध्ये इगो नसून एक आत्मगौरव सपाट कदाचित जाणवू शकतो. तो असला तर तो चांगलाच देखील असतो आणि तो केवळ हे जी वेगवेगळी घटक आहे समाजातली त्यांना मार्गदर्शन व्हावं ह्या अतिशय शुद्ध हेतूने हा मी प्रयास केलेला आहे. माझी अशी इच्छा आहे की हे बुक जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोहोचावं. मराठीतून आहे, अत्यंत सोप्या भाषेत आहे, अत्यंत छोटी सामान्य उदाहरणं आपली घरातली उदाहरणं आहेत. अगदी घरातल्या ज्या हाऊसवाईफ आहेत त्या कमी शिकलेल्या असल्या तरी त्यांना ते समजू शकेल, विद्यार्थ्यांना समजू शकेल, ज्येष्ठ नागरिकांना उपयोग होऊ शकेल असं ते बुक आहे. आणि आता मॅडमनी जसं सांगितलं मॅडम की इंग्लिश बुकचं ह्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाण आहे, तर का आपण असा प्रयत्न करू नये की याचं ट्रान्सलेशन आपल्या सगळ्यांच्या जर मला काही प्रतिक्रिया आल्या तर मी इंग्लिशच्या हायर इंग्लिशमध्ये करून आपण अटकेपार झेंडा लावण्याचा देखील प्रयत्न करू की जशी फॉरेनची पुस्तकं आपण फार वाचतो आपली पुस्तकं तिकडे का वाचू नये. तर याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल. आपल्या सर्वांचे मला जर आशीर्वाद लाभले तर ही गोष्टसुद्धा निश्चित होईल. आणि हे छोटंसं पॉडकास्ट या पुस्तकाच्या निमित्ताने केलेलं आहे, पण मला जर खरोखर जर समाजाच्या प्रतिक्रिया, समाजाचा सपोर्ट आणि फीडबॅक जर मिळाला तर मी इथून पुढे समाजासाठी देण्यासाठी ज्या गोष्टी मला आत्तापर्यंत माझ्या 32 वर्षाच्या नोकरीमध्ये, आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या शैक्षणिक पात्रतेतून थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ज्ञानातून ज्या मिळालेल्या आहेत त्या निश्चित मी अजूनही जास्तीत जास्त मी देण्याचा प्रयत्न करेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. मॅडम, आपण या कुठल्या तरी निमित्त असेल त्या निमित्ताने आपण मला आदरस्थानी आहात. आपण मला प्रोजेक्ट करण्यासाठी मला काही प्रश्न विचारून जी काही मला नागरिकांसमोर येण्याची संधी दिली, आता हे नागरिकांसमोर येताना मी आपले देखील ऋणनिर्देश व्यक्त करेन आणि आपले या ठिकाणी मी आभार मानतो. आणि असेच पासवर्ड सुचण्याच्या या निमित्ताने आपल्याला अनेक संकल्पना सुचू आणि अनेक त्याच्यातनं पुस्तकं आपण लिहावीत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण समाजापुढे असे विषय मांडावे अशी इथे मी आशा व्यक्त करते आणि निश्चितच तुम्हाला ते सुचतील ही मला खात्री आहे. धन्यवाद. आपण आपल्या संकल्पना अतिशय छान पद्धतीने मांडली. थँक्यू मॅम.